कालपर्यंत आपण मूलद्रव्यांचं किंवा एलिमेंटचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. प्रायमरी, सेकंडरी, मेजर, मायनर असं सगळे बघितलेलं होतं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया बघा. त्याच्यात आहे पोषण मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारे कोणकोणते रोग आहेत ते बघूया. ह्याच्यावरती एक प्रश्न दरवर्षी नक्की असतो. त्यामध्ये बघा अस्थिर मूलद्रव्ये, अस्थिर मूलद्रव्यांमध्ये कोणकोण आहे? एन, पी, के आणि मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम, झिंक हे अस्थिर आहेत. यांच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे झाडाच्या खालच्या व जुन्या पानांवरती दिसतात. असं दोनदा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षणं झाडाच्या वरच्या पानावरती, झाडांच्या खालच्या पानावरती, असं असे ऑप्शन्स असतात किंवा जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतात. तर ही जी एनपीके आणि मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम आणि झिंक जे आहे त्याच्यामुळं खालच्या किंवा जुन्या पानांवरती लक्षणं दिसतात. अस्थिर मूलद्रव्य आहेत. आणि स्थिर मूलद्रव्य कोणकोण आहेत? सल्फर, आयर्न, कॉपर, मॅंगनीज आणि क्लोरीन. यांच्या कमतरतेची लक्षणं झाडांच्या शेंड्यावरील पानांवरती किंवा नवीन पानांवरती दिसू शकतं. नवीन पानं आणि जुनी पानं. ओके, जुन्या पानावरती कोण परिणाम करतो आणि नवीन पानावरती कोण परिणाम करतो हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. नेक्स्ट पॉईंट, जुन्या आणि पक्व पानांवरती काळा डाग, हरितद्रव्य कमी होणे. हे कशामुळे होते बघा? एक आहे नायट्रोजन, सल्फरला फुली मारलं तर सल्फर सोडून द्या, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतं. ओके, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे जुन्या पानांवरती काळा डाग येतो. काळा डाग काय येतोय? हरितद्रव्य कमी होईल त्या ठिकाणी, आणि हरितद्रव्य वाढण्यासाठी मोठा रोल कुणाचा असतो? नायट्रोजनचा आणि तसंच मॅग्नेशियमचा. का? तर मॅग्नेशियम क्लोरोफिलचा घटक आहे, हे आपण अभ्यासलं, त्याच्यामुळे तो काळा डाग निर्माण होते. नेक्स्ट पॉईंट, जुन्या व पक्व पानांची कडे आणि टोके होरपळली आणि पानांवरती तपकिरी करडे डाग पडले. हे कशामुळे होतंय? पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे होतंय. परत मॅग्नेशियम रिपीट आहे, फक्त पोटॅशियम राहिलेलं आहे. टोकं होरपळली म्हणजे असं एकदम ती चुरगळल्यासारखे होऊन जातात. आपण त्याला हात लावले की तुटून ते खाली पडतात बघा. ओके, त्याला होरपळली म्हणू शकतो. आणि ते तपकिरी रंगाची निर्माण होतात. म्हणजे आपण त्याला वाळली म्हणतो ना, पानं वाळून गेली. तर हे कशामुळे होतं? पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे होतं. पुढं, नवीन पानांवरती काळे डाग कुणामुळे आहे? आयर्न आणि झिंक. आणि नवीन पानांवरती करडे डाग, कॅल्शियम, कॉपर आणि बोरॉन. काळे आणि करडे डाग विचारलं तर माहिती असले पाहिजे. कोवळ्या पानांवरती विकृती निर्माण होणं, ते मॉलिब्डेनम मुळे होत आहे. विकृती. ओके, मॉर्बिडिटी किंवा विकृती असं तुम्ही काहीतरी कनेक्ट करू शकलात तर तुम्हाला एमओ लक्षात राहील. ओके, नेक्स्ट पेज बघा. हा, हे पेज नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. डिफिशियन्सी सिम्पटम्स आहेत. एक आहे ओल्ड लिव्स, नंतर आहे न्यू लिव्स, त्याच्यानंतर ओल्ड आणि न्यू लिव्स दोन्ही वरती, आणि टर्मिनल बर्ड्स वरती कुठल्या पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे परिणाम होतोय. हा चार्ट तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये पण आढळून येईल, स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये आणि कात्यांच्या पुस्तकामध्ये तर आहेच आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा काय काय आहे. ओल्ड लिव्ज वरती आपण मगाशी बघितलं ना, वरती एनपीके, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनम, हे 5 तरी पक्के ठेवायचेच आहेत तुम्हाला. एखाद दुसरं मूलद्रव्य खालीवर होऊ शकतं, एका पुस्तकामध्ये दिलं असेल, एकात नसेल. ओके, वरती आपण एक एक्स्ट्रा बघितलं होतं, कुठलं? झिंक बघितलं होतं, पण इथं मात्र त्याने झिंक दिलेलं नाही. ओके, हे ती 5 नावं तरी पक्की लक्षात ठेवा ओल्ड लिव्ज वरती परिणाम करणारे. त्याच्यामध्ये बघा विथ डेड स्पॉट आणि नो डेड स्पॉट. ओल्ड लिव्ह वरती त्यांचा परिणाम होतो, पण पहिल्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यावरती डेड स्पॉट येतो. तर डेड स्पॉट येणारे कुठले कुठले आहेत? पोटॅशियम आणि मॉलिब्डेनम आहे. ओके, आणि नो डेड स्पॉट नायट्रोजन, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम. आता विथ डेड स्पॉट, विदाउट डेड स्पॉट असं आलं तरी आपल्याला ही सगळी मूलद्रव्ये माहितीच असली पाहिजे. आता नो डेड स्पॉट मध्ये पण ग्रीन व्हेन आणि येलो व्हेन तयार होतात. ग्रीन व्हेन मॅग्नेशियमच्या केसमध्ये आणि येलो व्हेन नायट्रोजनच्या केसमध्ये तयार होतात. नायट्रोजन मुळे पानांना ग्रीन रंग असतो, हे आपल्याला माहिती आहे. जर तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल येलो कलर का आलाय व्हेनला, तर नायट्रोजन कमी आहे, इथे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा. न्यू लिव्ज वरती परिणाम करणारे कोण कोण आहेत? सल्फर, आयर्न, कॉपर आणि मॅंगनीज. त्याच्यामध्ये ग्रीन व्हेन तयार करणारे आणि येलो व्हेन तयार करणारे. मॅंगनीज आणि आयर्न मुळे ग्रीन व्हेन असतात पानाची, आणि येलो व्हेन सल्फर आणि कॉपर मुळे तयार होतात. हे कुठे? न्यू लिव्ज वरती. आणि मगाशी आपण बघितलं ते ओल्ड लिव्ज वरती होतं. आता ओल्ड आणि न्यू लिव्ज वरती दोघांवरती परिणाम करणारा कोण आहे? झिंक. ओके, जुनी असो का नवीन, दोन्ही झिंक आणतात. ओके, तर ते तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी आहे, ते तुमच्या अभ्यासाचा भाग नाही. पुढे टर्मिनल बर्ड्स कडे. टर्मिनल बर्ड्स मध्ये कॅल्शियम आहे आणि बोरॉन आहे. हे खूप वेळा विचारून झालेलं आहे. कॅब आपण मागच्या लेक्चरमध्ये पण लक्षात ठेवलेलं आहे. ते टर्मिनल बर्ड्स वरती परिणाम करतात. टर्मिनल बर्ड्स म्हणजे जिथे नवीन पानं उगवतात त्या ठिकाणी ते परिणाम करतात.
टर्मिनल वरती कॅब पार्क केली, वॉट एव्हर तुम्ही कसं लक्षात येतं ते ठेवा, त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल. हा इथे बघा ग्रीन लिव्ज वरती कुसुम ने नये स्कूल की फीस. अच्छा एनिवेज ते आता ते लक्षात राहण्यासाठी केलेलं आहे. खाली M0K NPM याचं जे काही ट्रिक्स लिहिले आहेत ते तुम्ही लक्षात आणून घ्या. हे मी काढण्याचा प्रयत्न करेन नेक्स्ट वेळेस. तर हा जो तुमचा चार्ट आहे तो चार्ट नीट व्यवस्थित झाला पाहिजे तुमचा वरचा. एकदा बघा परत एकदा रिव्हिजन करू आपण. ओल्ड ल्यूज न्यू ल्यूज. ओल्ड ल्यूज वरती परिणाम करणारे कोण आहेत? NPK मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनम, एवढं तरी पक्क माहिती पाहिजे. न्यू ल्यूज वरती कोण कोण आहेत? सल्फर आयन कॉपर मँगनीज. आयन मँगनीज कॉपर हे सगळे मेटल आहेत. पुढचे तीन तरी तुमच्या ते लक्षात येतील. आणि दोघांवरती परिणाम करणारा एकच आहे, तो कोण आहे? झिंक आहे. आणि टर्मिनल बर्ड्स वरती कोण करतोय? कॅल्शियम आणि बोरॉन. कॅल्शियम बोरॉन तुम्हाला लक्षात राहिलं, झिंक लक्षात राहिलं, फक्त तुमचं कन्फ्युज करणार आहे ओल्ड आणि न्यू वाले घटक. ओके चलो नेक्स्टला बघा. आता नायट्रोजन एक एक मूलद्रव्य आपण डिटेलमध्ये बघूया. आता नायट्रोजन मुळे काय काय होतं बघा. पानाचा रंग पिवळा आणि फिकट. बरोबर आहे. नायट्रोजनच्या डिफिशियन्सी बघतोय ना आपण. नायट्रोजन कमी पडलं तर काय होणार आहे? रंग पिवळा किंवा फिकट. कारण काय? पानातील हरितद्रव्य कमी होते. हरितद्रव्य निर्मितीस नायट्रोजन कारणीभूत असतो. नेक्स्ट पॉईंट आपला आहे फळांची संख्या आणि आकार कमी होतो. ओके फळे कठीण होतात, हा एक पॉईंट आहे. फळांची संख्या आणि आकार कमी होतो आणि फळे कशी असतात? कठीण पण होतात, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. पुढे कोबी वर्गीय भाजीपाल्यांची पाने कमी होतात. कंदवर्गीय भाजीपाल्यांवरती पिवळे नारंगी तांबडे डाग पडतात. आंब्याचा आकार बदलतो. माल फॉर्मेशन होतं, एक लक्षात. आता याच्यातले सगळे घटक लक्षात राहणं थोडंसं अवघड आहे. प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगवेगळे आहेत. नेक्स्ट आहे आता फॉस्फरस. त्याच्यामध्ये काय होतंय? डार्क ग्रीन लिव्ज विथ ग्रीनिश रेड, ग्रीनिश ब्राऊन और पर्पलिश टिंज तयार होतो. ग्रीन तुमचा आहे एकदम डार्क ग्रीन वाला कलर आहे, बट त्याला काही वेगवेगळे टिंजेस पण आहेत, ते एक बघून घ्या. संत्र्याच्या फळाची साल जाड होते आणि आतून पोकळ होतं. आता हे स्पेसिफिक संत्रा वगैरे आहे ना, त्यामुळे असे प्रश्न बनू शकतात. तो टाकू शकतो की संत्र्याच्या फळाची साल जाड होते आणि आतून पोकळ होतं, ते कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतं. ओके नेक्स्ट आहे खालचा पॉईंट पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. बटाट्याच्या आतील भागात लाल गंज तयार होतो. आतमध्ये कुजल्यासारखं तयार होऊन लाल गंज तयार होते आणि आंब्यावरती लालसर चट्टे निर्माण होतात. हे झालं फॉस्फरस. पुढचा आपला घटक आहे पोटॅशियम. पोटॅशियम बद्दल बघा. पानाची कडे व टोके पिवळी पडतात आणि नंतर पिवळसरपणा सेंटर पर्यंत वाढत जातो. शार्प डिफरन्स बिटवीन ग्रीन अँड येलो कलर इज व्हिजिबल. ग्रीन येलो कलर असं डिफरन्स क्लिअर कट तुम्हाला पानांमध्ये दिसून येतो. ते कशामुळं? पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. त्याच्यानंतर टीप बर्न, वरचं टोक जळतं. मार्जिन स्क्रॉचिंग, साईडच्या पानांच्या साईडला परिणाम होतो. टोमॅटोची फळे अकाली गळतात आणि फळांना निकृष्ट दर्जा येतो. भाजीपाला आणि फळांची टिकण्याची क्षमता कमी होते. फळांची आम्लता कमी होते. गळिताच्या पिकात तेल कमी होते. केळीच्या पानांच्या कडांना भुके पडतात, हे एक लक्षात घ्या. ओके द्राक्षाचे घड लहान आणि घट्ट होतात. टोमॅटोवरती एक रोग पडतो, तो कुठला आहे? बॅक्टेरियल ब्लाइट नावाचा रोग पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होतो. नेक्स्ट पॉईंट आपण आता बघूया सल्फर. सल्फर मध्ये काय? व्हेन येलो आणि पेल कलरच्या होतात. कोबी वर्गीय पिके पाने तांबडी जांभळी, पानाचा आकार लांब व अरुंद होतो. केळी शेंड्याकडील पाने लहान गुच्छासारखी दिसतात. द्राक्षांच्या केसमध्ये फळ कुजव्या रोगाचे प्रमाण वाढते, हे लक्षात ठेवा. सल्फरच्या केसमध्ये नारळाचे खोबरे चमड्यासारखे चिवट बनते. जिथे एक्झॅक्टली काही फळं दिलेत ना, ते विचारण्यासारखी असू शकतात, त्यामुळं ते लक्षात घ्यायचे. पुढे कॅल्शियम. बड लीफ बिकम क्लोरोटिक व्हाईट विथ द बेस रिमेनिंग ग्रीन. मुळाच्या टोकाची वाढ खुंटते. कॅल्शियमच आपण पुढे कंटिन्यू करतोय. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे चार्ट लक्षात ठेवा कशावरती काय परिणाम होतो. टोमॅटो आणि कलिंगडावरती ब्लॉसम एंड रॉट नावाचा आजार होतो. गाजरावरती कॅव्हिटी स्पॉट तयार होतात. सफरचंदावरती बिटर पीट किंवा शरीरक्रियांची विकृती निर्मित होते. वाटाण्यावरती सेंगाकूज नावाचा एक रोग होतो आणि कोबीवरती हरितद्रव्य कमी होऊन पानांना आकडी निर्माण होते. तर हे वायसी मध्ये त्यांनी दिलेलं आहे. आता डिफिशियन्सीमुळे अनेक रोग होऊ शकतात, तर ते लक्षात थोडं डिफिकल्ट आहे. आपण इथं सगळं कंपाईल करून दिलेलं आहे.
जेवढे शक्य आहेत तेवढे ते लक्षात ठेवा. नेक्स्ट, मॅग्नेशियमच्या केसमध्ये बघा, वेन हिरव्या राहतात पण मधला भाग पिवळा होतो, पानांची गुंडाळी होते, ठीक आहे, आणि द्राक्षांमध्ये खोडपूस रोग होतो मॅग्नेशियम मध्ये, हे एक लक्षात घ्या. ओके, आता तुमचं लक्षात आलं. सगळे वर्षे आपण मॅक्रो बघितलं कशामुळे काय काय झालं, त्याच्यातलं ऍटलीस्ट एक दोन पॉईंट तरी लक्षात ठेवा. जे लक्षात ठेवतो त्याला स्टार करून ठेवा. नेक्स्ट आपला पॉईंट आहे आता मायक्रो न्यूट्रिएंट्स कडे. मॅक्रो झाले, आता त्याच्यातलं पहिला आहे मायक्रो मध्ये आयर्न. मॅग्नेशियमच्या कमतरतेप्रमाणेच शिरा हिरव्या आणि मधला भाग पिवळा पडतो. ओके, कधी कधी मॅग्नेशियमला रिप्लेस आयर्न होतं, त्याच्यामुळे सेम लक्षण आहेत बघायचे. त्याच्यानंतर प्रथिनांचे प्रमाण कमी होते. झिंकच्या बाबतीमध्ये व्हाईट बर्ड ऑफ मेज आणि भातावरती खैरा रोग होतो, हे विचारून झाले. झिंक लक्षात ठेवा. ओके, झिंकच्या कमतरतेमुळे भातावरती खैरा नावाचा रोग पडतो. पेरूची वाढ खुंटते आणि त्याला तडे जातात आणि द्राक्षांचा आकार लहान होतो. नेक्स्ट पॉइंट आहे कॉपर. कॉपरच्या केसमध्ये काय होतंय, मल्टिपल बड फॉर्मेशन, रोझेटिंग अँड एक्सेसिंग गमिंग. ओके, ते झाडाच्या इथून जास्त मोठ्या प्रमाणात डिंक बाहेर पडणं वगैरे हा प्रकार कॉपरच्या कमतरतेमुळे होतो. आणि कडांग रोग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, नारळामध्ये कडांग रोग कशामुळे होते, कॉपरच्या कमतरतेमुळे होते. आणि मोठ्या झाडांवरती समर डायबॅक नावाचा एक आजार सुद्धा त्यांना होतोय. तर नारळावरती आणि भातावरती झिंक आणि कॉपर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा हा, आता बोरॉन खूप वेळा विचारून झालेला आहे. तो कुठं परिणाम करतो आपल्याला माहिती आहे, टीप वरती, टर्मिनल्स वरती. ओके, टीप, पिवळसर रंगाचा टीप तयार होतो आणि इलॉंगेटेड व्हिप टेल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. असं सेप्टासारखा त्याची सेंडी तयार होते. जनावर जसं शेपूट असतं तसं लांब लचक सेंडी तयार होते. हॅलो स्टेम ऑफ कॉलीफ्लॉवर, हा हे लक्षात ठेवा. कॉलीफ्लॉवरच्या स्टेम्स कसे होतात, हॅलो, त्याच्यामध्ये मटेरियल आढळत नाही. पुढे ब्राउनिंग ऑफ कॉलीफ्लॉवर, म्हणजे त्याला तपकिरी कूच सुद्धा म्हणतात. कॉलीफ्लॉवर वरती तपकिरी कूच तयार होते. कॉलीफ्लॉवर म्हणजे काय, कोबी का फ्लावर ना, कोबीला काय म्हणतो आपण, कॅबेज म्हणतो ना. ओके, हा. टॉप सिकनेस ऑफ टोबॅको वरती सुद्धा त्याचा परिणाम होतोय. आणि पुढचा आहे हार्ड फ्रूट ऑफ सिट्रस आणि सिट्रस क्रॅकिंग. सिट्रस फ्रूट, लिंबू वर्गीय जी फळं आहेत ती क्रॅक होतात किंवा हार्ड होतात. ओके, हे सुद्धा त्याच्यामुळेच होत आहे. त्याच्यानंतर बघा, फुलगोबी तपकिरी कूज वरती जे आहे ते सेम आहे, एफ आणि सी पॉइंट सेम आहे. रताळे आणि शुगर बूट मध्ये कॅन्कर नावाचा एक आजार होतो. लिंबावरती डिंक्या नावाचा आजार पडतो. आंब्यावरती कळबोंडी किंवा त्याला ब्लॅक टीप म्हणतात. डाळिंब तडकतात. ओके, जसं सिट्रस फ्रूट तडकतात तशीच डाळिंब सुद्धा तडकतात. आणि नारळावरती पानकूज नावाचा आजार होतोय. ओके, आता इथं खूप जास्त प्रश्न विचारण्यासारखी संधी आहे. तर बोरॉन हायलाइट करून ठेवा, त्याचे सगळे लक्षण आपल्याला माहिती असले पाहिजेत, कमतरतेमुळे काय होतं ते. पुढे आपण जाऊया मँगनीज कडे. मँगनीज मध्ये बघा, कम्प्लीट इंटरव्हेनल क्लोरोसिस. वेनलच्या मधल्या क्लोरोफॉर्म तयार न होण्याचा जो आजार आहे त्याला आपण क्लोरोसिस म्हणतो. तर तू लक्षात ठेवा. ग्रे स्पेक ऑफ ओट्स, ग्रे डाग पडतात ओट्स वरती. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पहला ब्लाइट ऑफ शुगर केन किंवा त्याला पहेल ब्लाइट असं लक्षात ठेवा. शुगर केन जे असतात म्हणजे आपलं ऊस जे असतं त्याच्यावरती पहेल ब्लाइट नावाचा आजार मँगनेशियम मुळे होतोय, एक लक्षात ठेवा. ओके, सॉरी, मँगनीज मुळे होतं ते लक्षात ठेवा. शुगर बीट पिवळसर डाग पडतो. वाटाणा पाण्यासारखे ठिपके पडतात. बटाट्यावरती भुरकट चट्टे निर्माण होतात. ओके, नेक्स्ट पॉइंट, आता मॉलिब्डेनम कडे आपण येऊया. येलो स्पॉट ऑफ सिट्रस फ्रुट्स वरती पिवळे डाग पडतात. व्हिप टेल ऑफ कॉलीफ्लॉवर, हे बोरॉनच्या केसमध्ये सुद्धा होतं आणि इथं सुद्धा रिपीट झालेलं आहे. ओके, त्याला रॅट डिसीज पण म्हणायचं, म्हणजे उंदरासारखी सेप्टी तयार होणं किंवा चापकासारखी लांब पाने तयार झाली तर त्याला म्हणायचं आपण व्हिप टेलिंगला डिफिशियन्सी कोणाकोणाची आहे, बोरॉन प्लस मॉलिब्डेनमची आहे. ओके, नेक्स्ट, घेवड्यावरती भाजल्यासारखे फोड निर्माण होतात. टोमॅटोच्या केसमध्ये जुन्या पानांचे मॉटलिंग तयार होते किंवा मॉटलिंग सारखा आजार होतो, त्याला मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे येतं. पुढे आहे कोबाल्ट. नोड्युल्स मध्ये हिमोग्लोबिन कमी होते. आता कोबाल्ट आपल्याला माहिती आहे ना, कोबाल्ट आपण वाचलंय. कोबाल्टला कुठलं न्यूट्रिएंट्स आपण जोडलो होतो, B12. ओके, तर ते पण एक लक्षात घ्या. आपल्या बाबतीमध्ये इथं जर बघितलं तर हिमोग्लोबिनच्या कमतरता कोबाल्टच्या कमतरतेमुळे निर्माण होते. पुढचा पॉइंट आहे सोडियम. आंब्यावरती कळबोंडी नावाचा आजार होतो. क्लोरीन मध्ये बघा, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन वरती परिणाम होतो. इव्हॅपो ट्रान्सपिरेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे, की पानांच्या
केसमधून उन्हामुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे इव्हॅपोरेशन पण होतं पाण्याचं, तसेच ट्रान्सपिरेशन पद्धतीने म्हणजे खाली मुळापासून पाणी शोषून पाण्यातून बाहेर वेपराइज होऊन ते बाहेर पडणं, त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. या दोन्ही प्रोसेसला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. तुमच्या सायन्सचा केस तुम्ही वाचला आहे. टोमॅटोच्या पानातील हरितद्रव्य कमी होते, पाने पिवळी पडतात, ते ठीक आहे. नारळाची झाडे बुरशीजन्य आजारांना बळी पडतात. इतके सगळे आहेत. आता जे काही महत्वाचे त्याचे थोडक्यात रिव्हिजन करूया बघा. मेन्स 2020 ला मॅग्नेशियम खूप वेळा विचारलं गेलं, 2 प्रश्न मॅग्नेशियम वरती होते, त्यामुळे ते रिव्हिजनच्या घटकात आपण ठेवलंय. पहिला पॉईंट काय मॅग्नेशियमचा, ऍक्ट ॲज अ कॅरियर ऑफ फॉस्फरस, हे आपण बघितलेलं आहे. फॉस्फरसचा तो कॅरियर आहे मॅग्नेशियम. तुम्हाला डायरेक्टली स्टेटमेंट दिलं की फॉस्फरसचा कॅरियर खालीलपैकी कोण आहे, तर मॅग्नेशियम सांगता आला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे कॉम्पोनंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा तो कॉम्पोनंट आहे. क्लोरोफिल मध्ये जवळपास 15 ते 20% घटक हा कुणाचा असतो, मॅग्नेशियमचा असतो. नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चरल कॉम्पोनंट इन रायबोझोम्स. सेलमध्ये अनेक घटक आहेत, त्यातला एक रायबोझोम असतो, तर रायबोझोमचा हा महत्वाचा कॉन्स्टिट्युएंट आहे. नेक्स्ट आहे को फॅक्टर फॉर मेनी एन्झायमॅटिक रिॲक्शन. हे 4ही पॉइंट दिले होते. मॅग्नेशियमच्या खालीलपैकी कोणते कार्य आहेत विचारायला. ओके, तर 4ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा आता. आणि तसंच 20 ला खालचा एक प्रश्न होता जोड्या लावामध्ये, त्यात मॅग्नेशियमला त्यांनी काय सांगितलंय, ऍक्ट्स ॲज अ कॅरियर ऑफ फॉस्फरस इन द प्लांट. जोड्या लावत पण तोच पॉईंट आहे आणि स्टेटमेंट मध्ये पण तोच पॉईंट आहे. दोन्ही प्रश्नामध्ये सेम स्टेटमेंट दिलं होतं. झिंक काय आहे, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. मॉलिब्डेनम काय आहे, लेग्युम्स मध्ये नायट्रोजन फिक्स करण्यास मदत करते, मॉलिब्डेनम. ओके, आणि सिलिकॉन इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ राईस अगेन्स्ट द इन्सेक्ट पेस्ट. राईसचं रेजिस्टन्स वाढवण्यासाठी सिलिकॉनचा उपयोग होतो. आता हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ह्याच्यात कन्फ्युजिंग एकच आहे, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे रेफरन्स सापडतात आणि एकच मूलद्रव्य 2-3 कामं पण करू शकतो, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे. पण जे एक्झाम मध्ये येऊन गेले ते आपल्याला फक्त डोक्यात असलंच पाहिजे. आता मोस्ट ऑफ केस मध्ये काय झालं बघा, राईस हा शब्द आल्यामुळं मोस्ट ऑफ स्टुडंट्सने त्याला झिंकला जोडलं. कारण याच्यावरती आपण झिंकच्या केसमध्ये बघितलं, राईसला तो इम्पॅक्ट करतो, तसं जोडल्यानंतर हे प्रश्न चुकणार होता. तर ते सिलिकॉनच्या केसमध्ये आहे. पुढचा, बट मॅग्नेशियम नॉट इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द न्यू सेल, असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, वरच्या केसमध्ये ही 4 स्टेटमेंट दिले होते ना मॅग्नेशियम मध्ये. अजून एक स्टेटमेंट होतं, इट इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ न्यू सेल. मग जनरली आपण काय विचार करतो, मॅग्नेशियम क्लोरोफिलचा घटक आहे, तर मग तो न्यू सेल जनरेशन करायला उपयोगी असेल, हे कॉमन सेन्स आहे. एक्झॅक्टली स्टेटमेंट कुठे सापडणार नाही, पण आयोगाने त्याला चुकीचं म्हणलंय. त्या केसमध्ये ऑल ऑफ दी अबव उत्तर येत नाही. फक्त तुम्हाला हे शेवटचं स्टेटमेंट काढायचं होतं, ज्याच्यामध्ये न्यू सेलमध्ये मॅग्नेशियमचा रोल आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि आयोग म्हणते की ते चुकीचं आहे, न्यू सेलमध्ये मॅग्नेशियमचा रोल नाही. ह्याला पकडून अनेक जणांनी क्लेम सुद्धा केले होते, पण आयोगाने ते मान्य केले नाही. आता परत सेम प्रश्न आला की तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, न्यू सेल निर्मितीमध्ये मॅग्नेशियमचा रोल नाही. पुढचं, तर मॉलिडेनम मध्ये आपण काय काय बघितलंय, सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन मध्ये इसेन्शियल आहे. नायट्रेट रिडक्टेज एन्झाईमचा तो घटक आहे आणि याच्या कमतरतेमुळे कॉलीफ्लॉवर मध्ये विप्टेल होतं आणि नायट्रोजन फिक्सेशन रिड्यूस होतं. हे एक लक्षात ठेवा मॉलिब्डेनमचं. ओके, आता वरती आपण बघितलं ना, हे परत का बघतोय, हे एक्झाम मध्ये येऊन गेलेले पॉईंट्स बघतोय. ओके, त्याचा पुढचा आहे बोरॉन. बोरॉन बद्दल काय लक्षात ठेवायचं आहे बघा, ट्रान्सपोर्ट ट्रान्सलोकेशन ऑफ द शुगर अँड कार्ब. कार्ब आणि शुगर एकच, ते वनस्पतीमध्ये ट्रान्सपोर्ट करणं किंवा ट्रान्सलोकेशन करणं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं काम बोरॉनमुळे होतं. पुढे फ्लॉवर ग्रेन फॉर्मेशन मध्ये हेल्प होते. आता लॉजिकली झालं पाहिजे ना, फ्लॉवर किंवा ग्रेन कुठं होतात, टीप लावतात ना, आणि टीप वरती इम्पॅक्ट पडणारा कुठला मूलद्रव्य आहे, बोरॉन आहे. त्यामुळे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे, त्याच्या कमतरतेमुळे काय होतंय, डेथ ऑफ द शूट टीप. टीप लक्षात ठेवायचं फक्त. नेक्स्ट आहे क्रॅकिंग ऑफ द फ्रुट्स. त्याच्यानंतर कॉपर लक्षात घ्या. कॉपर मध्ये बघा, व्हिटॅमिन ए चं सिंथेसायसिस मध्ये कॉपरचा उपयोग होतो. व्हिटॅमिन ए चे सिंथेसिस करणं म्हणजे तयार करणं, व्हिटॅमिन ए तयार करण्यामध्ये कॉपरचा मोठा रोल आहे. रेस्पिरेशन मध्ये सुद्धा कॉपरचा रोल येतो. त्याच्या कमतरतेमुळे गम फॉर्मेशन, त्याच्यानंतर डायबॅक इन द सिट्रस फ्रूट हे कॉपरमुळे होतं. नेक्स्ट आहे झिंक. झिंक नीट लक्षात घ्या, सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल, ऑक्सिन, प्रोटीन आणि RNA च्या सिंथेसिस मध्ये रोल आहे. आणि झिंकच्या कमतरतेमुळे भातावरती खैरा रोग होतो आणि मक्यावरती व्हाईट बड नावाचा एक रोग तयार होतो. नेक्स्ट आहे मँगनीज. पार्ट ऑफ क्लोरोफिल येतो, हे बघितलं आपण. मँगनीजचं कमतरतेमुळे काय होतंय,
पेहेल ब्लाइट हे लक्षात ठेवा. पेहेल ब्लाइट कुठं होतो? ऊसामध्ये, हे पण माहिती पाहिजे. आणि मार्श स्पॉट वाटाणाच्या झाडांवरती हा रोग होतो. नेक्स्ट पॉइंट आहे आपला नायट्रोजनचा. जमिनीचा वरचा भाग वाढतो. नायट्रोजनमुळे वरच्या भागात म्हणजे फॉइलेज म्हणजे पानं वाढतात. आणि फॉस्फरस जमिनीचा खालचा भाग वाढतो म्हणजे रूट ग्रोथ आणि नोड्युल्स फॉर्मेशन मध्ये फॉस्फरसचा रोल आहे. हे दोन्ही तुम्हाला एक्सचेंज करून जरी दिलं तरी लक्षात आलं पाहिजे. पुढचा डिसीजेस, हीट, मॉइश्चर, स्ट्रेस रेजिस्टन्स वाढवणे हे कोणाचं काम आहे? पोटॅशियमचं काम आहे. डिसीज आपल्याला माहिती आहे, डिसीज रेजिस्टन्स पोटॅशियम होता, ते आपण पाहिलं. त्याचबरोबर तुम्ही हीट आणि आता मॉइश्चर पण लक्षात ठेवा, यांचा रेजिस्ट करण्याचं काम आहे पोटॅशियमचं. डिसीज, कोल्ड, ड्रॉट, पेस्ट रेजिस्टन्स वाढवणे फॉस्फरसचं काम आहे. कोल्ड साठी कोण आहे? फॉस्फरस. आणि हॉट साठी कोण आहे? पोटॅशियम. नेक्स्ट आता बटाटावरती बघा. बटाटावरती ब्लॅक स्पॉट नावाचा किंवा काळे डाग पडतात. ते कशाच्या कमतरतेमुळे? पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पडतात. आणि गाभ्यामध्ये ब्राऊन रस्ट तयार होतो. पिकांच्या बटाट्याच्या गाभ्यामध्ये एक ब्राऊन रस्ट, तपकिरी रंगाचा रस्ट तयार होतो. तो कशामुळे होते? फॉस्फरसमुळे तयार होते. बटाट्यावरचे दोन रोग, दोन डिफिशियन्सी लक्षात घ्या. वरचा पोटॅशियम आहे, खालचा फॉस्फरस आहे. नेक्स्ट आता कोणत्या पिकांवरती कोणते रोग पडतात ते बघूया. ऊसावरती आपण बघितल्यासारखं पेहेल ब्लाइट नावाचा रोग आहे, तो मॅंगनीज मुळे आहे. रेड रॉट किंवा कांडी कूज म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तो ऊसावरती रोग पडतो. तिसरा आहे तांबेरा, हा फेमस आहे, रस्ट. त्याच्यानंतर व्हीप टेल, हे आयनच्या कमतरतेमुळे ऊसामध्ये व्हीप टेल आढळून येतं. त्याच्या पुढे बघा कापूस. कापसामध्ये दहिया नावाचा रोग होतो आणि रूट रॉट सुद्धा कापूसामध्ये रोग आढळून येतोय. रूट रॉट आणि वरती रेड रॉट आहे बघा, दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. डाळिंबामध्ये तेल्या नावाचा रोग फेमस आहे, आपल्याला ते माहिती आहे, प्रिलिम्सला पण एक दोनदा विचारून झालेला आहे. कुठला रोग कुठल्या पिकावरती पडतो हे कॉमन प्रश्न तरी आपल्याला माहिती असले पाहिजेत. आणि डाळिंबावरती पुढचा आहे फ्रूट रॉट नावाचा रोग. आणि करपा कशावरती पडतो? भातावरती करपा रोग पडतो. आता रॉटच्या बाबतीतली लिस्ट बघा. रेड रॉट ऊसावरती आहे, रूट रॉट कापसावरती आहे, बर्ड रॉट नारळ, फ्रूट रॉट डाळिंब आणि रिंग रॉट बटाटा. आता हे रॉट वाले जर प्रश्न उचलले आणि असा प्रश्न बनवला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, फक्त तेवढं लक्षात घ्या. नेक्स्ट बघत आपण फॉस्फरसमुळे. फॉस्फरसमुळे काय होतंय? रोग प्रतिकारक शक्ती वाढते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढते, मुळांची चांगली वाढ होते, बियांमधील तेलाचे प्रमाण वाढते, फळांमध्ये व्हिटॅमिन सी वाढते आणि फळांचा रंग वृद्धिगत होतो. इतके सगळे कमतरतेमुळे, फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. आपला नेक्स्ट पॉइंट आहे मिनरलायझेशन अँड इमोबिलायझेशन. आता हे वरचे 3-4 पेजेस आहेत. ओके, तर मिनरलायझेशन आणि इमोबिलायझेशन परत एकदा आपण डिस्कस करू. बघा, मिनरलायझेशन ही सिंपल प्रोसेस लक्षात घ्या. याच्यामध्ये इमोबाईल न्यूट्रिएंटचं कन्व्हर्जन वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या मिनरल्स मध्ये होणं म्हणजे मिनरलायझेशन. एकदा डेफिनेशन बघा. कन्व्हर्जन ऑफ द एलिमेंट फ्रॉम अन इमोबिलाइज फॉर्म टू द अवेलेबल फॉर्म. दोनच फॉर्म आहेत, इमोबिलाइज आणि अवेलेबल फॉर्म. असं कन्व्हर्जन होत असेल तर त्याला आपण म्हणतोय मिनरलायझेशन. ते कशाचा रिझल्ट आहे? ॲज अ रिझल्ट ऑफ मायक्रोबियल डिकम्पोजिशन. वेगवेगळ्या बॅक्टेरिया किंवा इतर मायक्रोबियलच्या डिकम्पोजिशनमुळे मिनरलायझेशन ही प्रोसेस घडून येते. आणि त्याच्या अपोजिट आहे इमोबिलायझेशन. याच्यात काय आहे बघा, अवेलेबल फॉर्म ऑफ एलिमेंट्स इमोबिलाइज्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होणं. ओके, आता वनस्पतींना लागणाऱ्या फॉर्मॅटमध्ये असलेले मिनरल्स पुन्हा इमोबिलाइज सुद्धा होतात, कारण ते केमिकल रिॲक्शन आहे, मातीमध्ये नेहमी घडत असते. ओके, तर फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचं उदाहरण घेतलं तर आपण कुठल्या फॉर्म मध्ये लागतं? ते नायट्रेटच्या फॉर्म मध्ये लागतं. प्रिलिम्सला पण आपल्याला आलेलं आहे. ते नायट्रेटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर ते झालं मिनरलायझेशन. ओके, आणि समजा की अमोनियामध्ये पण नायट्रेट आहे, अमोनियातून आपण नायट्रेट बनवतो, की ही झाली मिनरलायझेशन. पण नायट्रेट पासून पुन्हा जर अमोनिया तयार झाला तर त्याला काय म्हटलं पाहिजे आपण? इमोबिलायझेशन प्रोसेस. उलटी प्रोसेस आहे, ते लक्षात घ्या. ओके, पुढं नायट्रोजन 20 ते 40% नायट्रोजन अमायनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये, इमोबिलाइजच्या फॉर्म मध्ये असते. जनरली जमिनीच्या बाबतीत आपण अभ्यास करतोय. टोटल सरफेस ऑफ द सॉइल, सरफेस ऑफ द सॉइल वरती जे नायट्रोजन अवेलेबल आहे त्याच्यातलं 20 ते 40% इमोबिलाइज फॉर्म मध्ये अवेलेबल असते. ओनली 1 to 3% नायट्रोजन हे मिनरलाइजच्या फॉर्म मध्ये असते. पहिला पॉइंट काय आहे? अमायनो ऍसिड मध्ये 20 ते 40% फॉर्म आणि
वनस्पतींना लागणारा म्हणजे मिनरल फॉर्म मध्ये तो फक्त 1 ते 3%. त्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस आपण घडवून पण आणतो, नॅचरली पण घडते आणि आपण घडवून सुद्धा आणत असतो. इथे बघा, कार्बन नायट्रोजनचा रेशो जर 30च्या वरती असेल तर इमोबिलायझेशन ऑफ द नायट्रोजन ऑकर्स. कधी इमोबिलायझेशन होतं? जर कार्बन नायट्रोजनचा रेशो 30च्या वरती असेल तर. आणि तोच जर रेशो 20 पेक्षाही कमी झाला तर मिनरलायझेशन घडून येते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. येते का तुमच्या लक्षामध्ये? का? खाली कार्बन नायट्रोजनचा रेशो कमी झालाय ना, तर रेशोवरून पण तुमच्या लक्षात येत आहे की इमोबिलायझेशन कुठला आहे आणि मिनरलायझेशन ऑफ नायट्रोजन कुठला आहे. तसं नेक्स्ट पॉईंट फॉस्फरस बघा. फॉस्फरसच्या केसमध्ये 25 ते 80% ऑफ द फॉस्फरस प्रेझेंट इन द सॉइल इज इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक फॉर्म. मोस्ट ऑफ फॉस्फरस जे अवेलेबल आहे ते ऑर्गॅनिक फॉर्मॅटमध्ये आहे. मेजर पोर्शन ऑफ द फॉस्फरस इन द ह्युमस इज इन द फॉर्म ऑफ फायटीन. हे लक्षात ठेवा. ह्युमस मध्ये फॉस्फरस जे अवेलेबल आहे ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे? तर फायटीन. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. नेक्स्ट बघा, जसं वरती आपण रेशो बघितला कार्बन नायट्रोजन, तसंच इथं खाली आहे. कार्बन आणि फॉस्फरसचा रेशो जर 100 पेक्षा अधिक असेल तर तो इमोबिलायझेशन ऑफ द फॉस्फरस ऑकर. ओके. आता इथं उलट दिलं नाही, कारण मोस्ट ऑफ फॉर्मॅट मध्ये कसं ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये अवेलेबल आहे ना, त्यामुळे तुम्हाला जिथं त्याचं मिनरलायझेशन होतं त्याचा रेशो इथं दिला नाही, फक्त इमोबिलायझेशनचा रेशो दिलेला आहे. तो 100 पेक्षा अधिक असतो. आणि तसाच रेशो खाली सल्फरच्या केसमध्ये किती आहे? 400 पेक्षा 1 इमोबिलायझेशन ऑफ सल्फर. तुम्हाला तिन्ही स्टेटमेंट येऊ शकतं किंवा जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतं. इमोबिलायझेशन ऑफ द नायट्रोजन किती आहे? रेशो मोर दॅन 30. फॉस्फरसच्या केसमध्ये मोर दॅन 100 आणि सल्फरच्या केसमध्ये मोर दॅन 400 आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट, मिनरलायझेशन ऑफ द ऑर्गॅनिक नायट्रोजन बघून. ओके. मिनरलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन 3 स्टेप मध्ये जनरली घडून येतं. पहिलं आहे अमायनायझेशन, त्याचं अमोनिफिकेशन आणि त्याच्या पुढे नायट्रिफिकेशन. ओके. असं तुम्हाला सिक्वेन्स दिला जाईल आणि उलट सुलट करू शकतात. ओके. अमायनायझेशन मध्ये देईल, अमोनिफिकेशन सुरुवातीला देईल, असं काहीतरी करू शकतो. तर प्रोसेस नीट व्यवस्थित लक्षात घ्या. अमायनायझेशन आहे, त्याच्यानंतर अमोनिफिकेशन आहे, त्याच्यानंतर नायट्रिफिकेशन आहे. आता अमायनायझेशन म्हणजे काय ते बघूया. याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं हायड्रोलायसिस होऊन पॉलिपेप्टाइड्स तयार होतात. ओके. डिकम्पोजिशन ऑफ द प्रोटीन, कशातले प्रोटीन? ऑर्गॅनिक मॅटर मधले प्रोटीन, आणि रिलीज ऑफ द अमाइन्स आणि अमायनो ऍसिड. म्हणजे काय? पॉलिपेप्टाइड्स तयार होण्याची प्रोसेस किंवा अमायनो ऍसिड्स तयार होण्याची प्रोसेस म्हणजे अमायनायझेशनची प्रोसेस. हे कशामुळे होत आहे? हायड्रोलायसिसमुळे हे प्रोसेस घडून येत आहे. ही झाली आपली पहिली प्रोसेस. नेक्स्ट बघा, अमोनिफिकेशन मध्ये या. याच्यामध्ये काय? अमाइन्स आणि अमायनो ऍसिड्स आता आपल्याला ते पहिल्या प्रोसेसमध्ये मिळाले आहेत. आता त्याचा वापर हेट्रोट्रोप्स करतात आणि अमोनिकल कंपाऊंडची निर्मिती करतात इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके. म्हणजे अनएरोबिक प्रोसेस मध्ये हेट्रोट्रोप्स त्याचं अमोनिकल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे कसं बघा, खाली दिलंय NH3 आणि NH4 अमोनियाच्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं. नावातूनच कळतं अमोनिफिकेशन. ओके. आता इथे हेट्रोटोप्सचा रोल आहे. वरती हायड्रोलायसिस बघितला आणि इथं हेट्रोटोप्स आलेले आहेत. आता त्याच्या पुढे आहे नायट्रिफिकेशन. इथं कोण आहे? ऑटोट्रोप्स. ऑटोट्रोप्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथं प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आहे. मगाची प्रोसेस अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होती. ओके. बायोलॉजिकल ऑक्सिडेशन आणि कन्वर्ट करतात अमोनियाला इन द फॉर्म ऑफ नायट्राइट आणि नायट्रेट, NO2 आणि NO3. ओके. नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस आहे नायट्रिफिकेशन. ओके. सिंपल आहे. तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये पण तुम्हाला खूप वेळा हा प्रश्न विचारला जातोय. तिन्ही प्रोसेस लक्षात ठेवा. अमायनायझेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन. ओके. आणि कुणाचा रोल कुठे कुठे आहे? पहिली प्रोसेस आहे हायड्रोलायसिस, नेक्स्ट हेट्रोट्रोप्स, त्याच्यानंतर ऑटोट्रोप्स. हेट्रोट्रोप्स काय करतायत? अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये आपलं काम करतायत. ओके. आणि नायट्रिफिकेशन मध्ये मात्र ऑक्सिजनचा रोल महत्वाचा आहे. ओके. हा, आता इथे बघा, ऑप्टिमम टेम्परेचर फॉर नायट्रिफाईंग द बॅक्टेरिया किती आहे? 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तुमचं मातीचं टेम्परेचर असेल तर ते नायट्रिफाईंग बॅक्टेरिया त्यांचं काम करू शकतात. आणि टेम्परेचर पीएच किती पाहिजे? 6.5 to 7.5 च्या रेंज मध्ये असेल तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया त्यांचं काम चांगलं करू शकतात. पुढे बघा, जर तेच पीएच 5 पेक्षा खाली गेले तर त्यांची ऍक्टिव्हिटी सीज होते. म्हणजे ऍसिडिक जमिनीमध्ये नायट्रिफिकेशन होत नाही. पुढचा
फॅक्टर अफेक्टिंग द नायट्रिफिकेशन. कुठला कुठला? सप्लाय ऑफ द अमोनिया. ऑफकोर्स जेवढं अमोनिया असेल तेवढंच नायट्रोजन तयार होणार आहे. पुढे पॉप्युलेशन ऑफ नायट्रिफाईंग ऑर्गनायझेशन. करेक्ट आहे, हे सुद्धा कॉमन सेन्स आहे. सॉइल रिॲक्शन, सॉइल एरेशन, सॉइल मॉइश्चर, सॉइल टेम्परेचर, पीएच, कार्बन नायट्रोजन रेशो आणि सॉइलची फर्टिलिटी, या सगळ्या घटकांचा परिणाम नायट्रिफिकेशन प्रोसेस वरती होत असतो. हे सगळे कॉमन सेन्स आहेत. तुम्हाला फक्त थोडंसं फर्टिलिटी वरती डाऊट यायला हवं. तुम्हाला असं वाटू शकतं की याच्या रिझल्टमुळे फर्टिलिटी येते. बट फर्टाईल जमीन असेल तर त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असू शकतात, आवश्यक असणारे इतर खनिजे असतील, त्याच्यामुळे नायट्रिफिकेशन चांगलं होऊ शकतं. त्यामुळे फर्टिलिटी सुद्धा महत्वाची आहे. नेक्स्ट, नायट्रोजनचा लॉस बघूयात आपण. पिकांमधून मातीमधून नायट्रोजनचा लॉस कसा होता ते बघू. लिचिंग किंवा ड्रेनेज. कुठला ऑप्शन? फर्टिलिटीचा नाही. फर्टिलिटी फक्त रायझोबियमचाच कन्सर्न नाहीये, त्याला खूप मोठी टर्म आहे त्याच्यामध्ये. फर्टिलिटी म्हणजे काय? जास्त उत्पन्न देणारी जमीन तयार होणं. मग त्याच्यामध्ये जीवांचा प्रमाण किती आहे, खनिजांचं प्रमाण किती आहे, इतर सगळा, किंवा आपण जे स्ट्रक्चर बघितलं सॉइल प्रोफाईल वरनं सुद्धा आणि टेक्स्चर वरनं सुद्धा ठरतं. सॉइल फर्टिलिटी खूप मोठी टर्म आहे. तुम्ही जे म्हणते तो एक घटक आहे त्याच्यात. ओके. त्याच्यानंतर तसं जर तुम्ही विचार करत असेल तर फर्टाईल जमिनीमध्ये रायझोबियम असतील, मग ते नायट्रोजन फिक्स करतील, तसंही एक बाजू असू शकते. ओके. नायट्रोजन लॉसेसच्या बाबतीमध्ये या बघा. नायट्रोजन लॉसेस मुख्यत्वे ड्रेनेज आणि लिंचिंग मुळे होतात. त्याच्यात आपण नायट्रेटला लॉस करतोय, NO3 ला. नायट्रेटच ना, बरोबर आहे. NO3 म्हणजे नायट्रेट आणि NO2 म्हणजे नायट्राइट. ओके. नायट्रेटचं लॉस, रन ऑफ लॉस लाईक अमोनिया आणि गॅसियस लॉस, तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्याचा लॉस होतोय. कुठल्या कुठल्या फॉर्मॅट मध्ये नायट्रोजन लॉस होते लक्षात घ्या. पुढे, आणि त्यातल्या त्यात अमोनिया रन ऑफ मध्ये होते आणि नायट्रेट लिचिंग मध्ये होते. तिथे एक्सचेंज केला तर मग थोडीफार गडबड होऊ शकते. पुढे, लॉस ऑफ नायट्रोजन मे टेक प्लेस इन द 3 वे. नायट्रोजनचं लॉस 3 प्रकारे जनरली होतं. एक आहे व्होलाटायलायझेशन, दुसरा आहे केमिकल डिकम्पोजिशन, तिसरा आहे मायक्रोबियल डिनायट्रिफिकेशन. ओके. आता व्होलाटायलायझेशन म्हणजे काय बघू आपण. नॉन बायोलॉजिकल लॉस ऑफ अमोनिया. नॉन बायोलॉजिकल लॉस आहे. व्हेन पीएच इज greater than 8, nitrogen is lost in the form of ammonia in alkaline medium. In India, 60% of nitrogen losses या प्रकारचे आहेत. भारतात कोणत्या प्रकारे नायट्रोजन मोठ्या प्रमाणात लॉस होतं, तर व्होलाटायलायझेशन एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. किती? 60% आहे. आणि त्यात काय होतंय? नॉन बायोलॉजिकल लॉस येते. आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे? NH3 अमोनियाच्या फॉर्मॅटमध्ये. आणि कधी आहे? पीएच जेव्हा तुमचं 8 पेक्षा अधिक आहे, म्हणजे तुमची जमीन कशी आहे? अल्कलीन जमीन आहे तर. नेक्स्ट पॉइंट, केमिकल डिकम्पोजिशन. व्हेन पीएच इज 5.5 और लो, 5.5 किंवा लो असेल, म्हणजे कशी जमीन आहे तुमची? आता ऍसिडिक जमीन आहे. त्या केसमध्ये तुमचं केमिकल डिकम्पोजिशन त्यातल्या त्यात कसं आहे? अनएरेबिक कंडिशन मध्ये ते लॉस होत आहे. नायट्राइटचे कन्व्हर्जन नायट्रस ऑक्साईड NO2 मध्ये होते आणि ते लॉस आहे. आता NO2 वनस्पतीला काहीच कामाचा नाहीये, त्याला नायट्रेटच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे ना. NO3 मायनसच्या फॉर्मॅट मध्ये. इथं आपण नायट्रोजन मध्ये त्याला कन्वर्ट केलं, त्यामुळे तो लॉस आहे. ओके. तर ते केमिकल डिकम्पोजिशन ऍसिडिक जमिनीमध्ये होतं, हे एक लक्षात घ्या. आणि कसं होतंय? NO3च्या नायट्रस ऑक्साईडच्या फॉर्मॅट मध्ये लॉस होतं, हे लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट आपलं आहे मायक्रोबियल डिनायट्रिफिकेशन. ओके. त्याच्यामध्ये NO3 आणि NO2 चे बायोलॉजिकल रिडक्शन होऊन N2 वायू बनतो. इथं सुद्धा सेम नायट्रस ऑक्साइडच तयार होत आहे. पण इथं कसं आहे? बायोलॉजिकल रिॲक्शन आहे. NO3 आणि NO2 ची नायट्रोजन मध्ये कन्व्हर्जन होणं. पुढे, खालील मायक्रो ऑर्गॅनिझम NO3 नायट्राइट आणि नायट्रेट मधील ऑक्सिजनचा वापर करतात. यामुळे नायट्रेट किंवा नायट्राइटचे रिॲक्शन होऊन नायट्रस ऑक्साईड हा वायू तयार होत आहे. ते कुठले कुठले ऑर्गॅनिझम आहेत? सिडोनोमोनस डिनायट्रिफिकन्स, त्याला आपण ग्राम निगेटिव्ह, ते ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह असे कॅटेगरी येतात, त्यात एवढं नका जाऊ. फक्त सुडोनोमस डिनायट्रिफिकन्स लक्षात ठेवा. अॅक्रोमोबायक्टर, बॅसिलस आणि मायक्रोकोकस लक्षात ठेवा. वॉटर लॉगिंग इन्क्रीजेस डिनायट्रिफिकेशन. वॉटर लॉगिंग, पाणी जास्त साठून जात असेल तर डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस वाढते. तिन्ही प्रोसेस लक्षात ठेवा. व्होलाटायलायझेशन, केमिकल डिकम्पोजिशन आणि मायक्रोबियल डिनायट्रिफिकेशन.
ओके, आपला पुढचा घटक आहे फर्टिलायझर्स. आता आपण फर्टिलायझर्स कडे जाऊया. आता आपण फर्टिलायझर हा एक टॉपिक बघूया पुढचा आपला. याच्या फर्टिलायझर्स मध्ये सुरुवातीला आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर बघू, आणि बायो फर्टिलायझर, आणि तिसरा आहे केमिकल फर्टिलायझर. तीन प्रकारचे फर्टिलायझर आपण क्लासिफिकेशन करू शकतो. पहिला आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर, म्हणजे काय आपण डिस्कस केलेलं आहे, जे की जनरली आपल्या शेतांमध्येच जे असतं त्या वनस्पतींच्या पालापाचोळापासून बनलेला जो घटक आहे त्याला आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणतोय. त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर म्हणजे काही जीव आहेत जे फर्टिलायझर सारखं काम करतात, ते आपण पुढे बघणार आहोत. आणि तिसरा आहे केमिकल फर्टिलायझर, जे जनरली मोठ्या प्रमाणात आपण वापरत असतो. ओके, आता वन बाय वन बघू. त्यातलं पहिलं बघूया, खते, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर टाईपचे. पहिला आहे सेंद्रिय खते. सेंद्रिय खताला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक मॅन्युअर. नावं लक्षात ठेवा, कसं विचारतरी माहिती असले पाहिजे. सेंद्रिय खते किंवा त्याला भर खते असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये रासायनिक खते हा प्रकार सुद्धा आहे. सॉरी, रासायनिक खताला जोर खते म्हटलं जातं. ओके, सेंद्रिय खताना आपण काय म्हणतो, भर खते, आणि रासायनिक खताना काय म्हणतो, जोर खते. ओके, हे वायसी मधला डेटा आहे, जर आलं विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे भर खते आणि जोर खते म्हणजे काय. पुढचा पॉईंट, सेंद्रिय खते पिकांचे जेवण मानले जाते, तर रासायनिक खते पिकांसाठी खुराक ठरतात. ओके, हे वायसी मध्येच असू शकतं असं काहीतरी. ओके, तर तुमच्या लक्षात येऊ शकतं ना, काय जेवण कोण आहे, सेंद्रिय खते, आणि खुराक कोण आहे, रासायनिक खते. ओके, पुढे फरक काय तुम्हाला माहिती आहे ना, जेवण आणि खुराक मध्ये. खुराक काय असतं, सप्लिमेंट. सप्लिमेंट, पैलवान लोकांचा खुराक जो असतो ना काय असतो, तो प्रोटीन युक्त जास्त ज्या गोष्टी असतात. ओके, तो खुराक आहे. म्हणजे ते केमिकल फर्टिलायझर खुराक झालं, आणि खतं जी आहेत आपलं नॉर्मल जेवण झालं. ओके, पुढे सेंद्रिय खतांमध्ये कोण कोण येतं, शेणखत, कंपोस्ट खत, सोनखत. सोनखत म्हणजे काय, मानवी विष्ठेपासून तयार झालेलं खत. ओके, त्याच्यानंतर हिरवळीचं खत, त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन मॅन्युअर्स. आणि प्रभावी सेंद्रिय खते, याच्यामध्ये पेंड, रक्त, मांस, हाडे यांचा सुद्धा वापर होतो खते म्हणून. ओके, उलट त्याच्यामध्ये काही फॉस्फरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा रेशो काय ते आपण पुढे बघूया. ओके, इतकी सगळ्या गोष्टींना आपण सेंद्रिय खतामध्ये कन्सिडर करत असतो. सर्वसाधारणपणे 40 टन ऑर्गॅनिक मॅटर पासून 2.5 टन ह्युमस मिळते आपल्याला. ओके, 16 पट रिडक्शन आहे. 40 टन जर मला ऑर्गॅनिक मॅटर दिला असेल तर त्याच्यापासून रिडक्शन होऊन फक्त 2.5 टन ह्युमस मिळत असतं. ओके, आता त्यातला आपण शेणखत हा पहिला मुद्दा बघूया. ओके, शेणखतावरती त्याच्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमचं प्रमाण किती आहे, असं दोनदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता ते बघा, जनावरांचे शेण, मूत्र, गोठ्यातील काडी कचरा एक्सेट्रा या सगळ्यांना मिक्स करून आपण शेणखत बनवतोय. शेणखताचा अर्थ फक्त शेण नाही ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण असणार आहेत त्याच्यामध्ये. ओके, जनावरांच्या मूत्रात शेणापेक्षा अधिक नायट्रोजन आणि पोटॅशियम असते. जनावरांच्या मूत्रात शेणापेक्षा अधिक नायट्रोजन आणि पोटॅशियम असते, पण फॉस्फरसचे प्रमाण मात्र त्याच्यात कमी असते. हा, तर आपण मूत्रच्या बाबतीमध्ये बघत होतो की मूत्र आणि शेण ह्याच्यात जर तुमचं कंपॅरिझन झालं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जनावरांच्या मूत्रात शेणापेक्षा अधिक नायट्रोजन आहे आणि पोटॅशियम असते, पण फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे. आता हे खूपच जास्त डेप्थ मध्ये जाऊन विचारलं तर कशाचं प्रमाण जास्त आहे आणि कशाचं प्रमाण कमी आहे, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस कमी, हे लक्षात घ्या. पुढे शेणखतापासून बनलेले काय आहे, गोबर गॅस आहे. आता त्याच्यामध्ये बघा मिथेन गॅस तयार होतो, हे तुम्हाला माहिती आहे, गोबर गॅसमध्ये मिथेन गॅस तयार होतो. पुढचं, सूक्ष्म जीवांच्या क्रियेसाठी 30 ते 60 डिग्री सेल्सिअस तापमान असावं लागतं. त्या शेणखतापासून गोबर गॅस तयार होत असताना किंवा मिथेन गॅस तयार होत असताना तिथं टेम्परेचर किती पाहिजे, 30 ते 60 डिग्री सेल्सिअस. आणि खाली याच्यामध्ये, या गोबर गॅसमध्ये सल्फर, झिंक, आयर्न सारखे मायक्रो न्यूट्रिशन सुद्धा आढळून येतात. आणि जे मुख्य न्यूट्रिशन असतात ते कुठले आहेत, NPK. ओके, आता एन म्हणजे नायट्रोजन किती आहे, 1.5%, आणि फॉस्फरस आहे 0.4%, आणि पोटॅशियम आहे 2.2%. हे पक्क लक्षात ठेवा. ओके, याने विचारलं होतं एकदा नायट्रोजन की फॉस्फरस विचारलं होतं, आणि 0.5% असं त्यांनी ऑप्शन मध्ये दिलं होतं, जे की करेक्ट उत्तर होतं 0.5%. ओके, 20 का 21 दोन्ही वर्षाच्या मेन्स मध्ये बघा, GS4 मध्ये होतं. ओके, शेणखतामध्ये कशाचं प्रमाण किती आहे, तर हा चार्ट लक्षात घ्या. पुढे प्रक्रियायुक्त शेणखते. प्रक्रियायुक्त शेणखतांमध्ये बघा, कृत्रिम शेणखत, शेणातील काडी कचरा, टाकाऊ पदार्थापासून बनलेले असते, त्यात शेण खूपच कमी वा नसते, याला प्रक्रियायुक्त शेणखत
किंवा शेणखते करा, खेत झाले ते शेणखते. आणि ही जी पद्धत तिथं वापरली जाते तिला ऍडको पद्धत म्हणतात. प्रक्रियायुक्त शेणखत तयार करण्याची जी पद्धत आहे त्याला ऍडको पद्धत म्हटलं जातं. इतकंच यात लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवू नका. खाली बघा, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. शेतातील टाकाऊ पदार्थांमध्ये कार्बन नायट्रोजनचं प्रमाण किती असतं? 40:1 प्रमाणामध्ये असतं. आता या शेणखतामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, फक्त गोबर गॅस मधले जे प्रमाण आहे एनपीकेचं ते लक्षात असलं पाहिजे. आणि मूत्र आणि शेण ज्यातलं कंपॅरिझन आहे वरचा पॉईंट ते एक लक्षात घ्या. नेक्स्ट आपण जाऊया कंपोस्ट खताकडे. एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे कंपोस्ट खत. म्हणजे काय? बायोलॉजिकल प्रोसेसनं तयार केलेलं खत आहे. तर ते काय बघा, न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूमार्फत विघटन होते आणि कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर कमी होते. हा खालचा पॉईंट वेगळा आहे, फक्त वरचा लक्षात ठेवा. न कुजलेले सेंद्रिय पदार्थ आहेत म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, त्याचं आपण सूक्ष्म जीवांच्या मार्फत विघटन म्हणजे डिकम्पोजिशन करून खत मिळवतो. ते झालं कंपोस्ट खताचा प्रकार. आणि हे होत असताना काय होतंय, कार्बन नायट्रोजनचं गुणोत्तर कमी होतंय. गुणोत्तर कमी होते याचा अर्थ कार्बनचं प्रमाण वाढतंय का कमी होतंय? कार्बन नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं 10:1 असेल समजा, ते कमी होऊन 9:1 झालं, तर काय झालं? कार्बनचं प्रमाण कमी आणि नायट्रोजनचं प्रमाण वाढत आहे. ओके, पुढचा पॉईंट, शेणखताच्या तुलनेत अधिक सेंद्रिय पदार्थ असतात. शेणखत जे वरती आहे त्याच्यापेक्षा जास्त सेंद्रिय पदार्थ तुम्हाला कंपोस्ट खतात आढळून येतात. पुढचा पॉईंट बघा, शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष, गवत, गोठ्यातील मूत्र शोषून घेतलेली माती इत्यादी पासून बनवलं जातं. कंपोस्ट खतामध्ये काय काय असतं? शेतातील टाकाऊ पदार्थ आहेत, याच्यामध्ये तुमचं पिकांचं अवशेष आलं. ओके, त्याच्यानंतर गवत आलं, गोठ्यातील मूत्र शोषून घेतलेली माती आली. ओके, इन जनरली अशी पद्धत असते, गोठ्यामध्ये खाली पालापाचोळा पण टाकला जातो, त्याच्यावरती जी काय गुरं असतात त्यांचं मूत्र किंवा शेण त्यात व्यवस्थितपणे मिक्स होतं आणि उलट ते चांगलं असतं. मग ते सगळा जो पालापाचोळा मिक्स्ड विथ मूत्र आणि शेणखत ते यूज केलं जातं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी. खाली बघा, तसेच शहरातील कचरा आणि सोनखत इत्यादी पासून सुद्धा कंपोस्ट खत बनवलं जातं. ओके, शेतातील टाकाऊ पदार्थ पण आहेत आणि शहरातील सुद्धा कचरा आणि सोनखतापासून सुद्धा कंपोस्ट खत बनवलं जातं. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी कोणकोणत्या बघा. ओके, पहिली गोष्ट काय असली पाहिजे, सेंद्रिय पदार्थ असलेच पाहिजे, त्याच्यापासूनच तुम्ही कंपोस्ट खत बनवताय. दुसरं, डिकम्पोजिशन साठी जीवाणू असले पाहिजेत, बॅक्टेरिया. ओके, आता त्यात कुठले कुठले बघा, 1 टन काडी कचऱ्यापासून तुम्हाला जर सोनखत बनवत असेल तर तुम्हाला अर्धा केजी जीवाणू खत लागतं. अर्धा केजी जीवाणू खत बनतं, सॉरी. ओके, किती? 1 टनापासून अर्धा केजी फक्त बनतं, इतकं मोठ्या प्रमाणात ते रिड्यूस होत आहे. पुढे, नायट्रोजनचं प्रमाण साधारणपणे कंपोस्ट खतामध्ये 1% असतं. आणि कार्बन नायट्रोजनचा रेशो किती आहे? 30:1. आणि त्याचा पुढचा पॉइंट आहे कॅल्शियम फॉस्फेट मध्ये बघा, 1 टन ऑर्गॅनिक मॅटर पासून तुम्हाला 1 ते 2 केजी कॅल्शियम फॉस्फेट मिळतं. तापमान 40 ते 70 डिग्री सेल्सिअसच्या मधल्या टेम्परेचर मध्ये तुम्ही कंपोस्ट खत बनवू शकता. आणि बाष्पच्या बाबतीमध्ये बघा, लेस दॅन 40% असेल तर डिकम्पोजिशन उघड्या हवेत होते, त्याला एरोबिक म्हणतो आपण. आणि 60% पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अनएरोबिक डिकम्पोजिशन. म्हणजे बाष्पमध्ये त्याच्यात ऑक्सिजन असणार आहे, त्याच्यावरनं ते ठरू शकतं. ओके, इतके पॉइंट्स मला लक्षात असले पाहिजे. आता पुढे, विघटन प्रक्रिया होत असताना काय रासायनिक बदल होतं ते आपण बघूया. विघटनाच्या प्रक्रियेमध्ये सेंद्रिय पदार्थातील शर्करा, पिष्टमय पदार्थ, नंतर स्निग्ध पदार्थाचे विघटन होते. सिक्वेन्स लक्षात घ्या आणि कॉमन पण आहे. सुरुवातीला कशाचं विघटन होईल? शर्करा, शुगर म्हणजे काय? स्टार्च. त्याच्यानंतर काय आहे? पिष्टमय पदार्थ. आणि सगळ्यात शेवटी आहेत स्निग्ध पदार्थांचं विघटन होतं. स्निग्धला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? फॅट. ओके, नेक्स्ट, याच वेळी कास्टमय पदार्थांचे विघटन सुरू होते. कास्टमय पदार्थ म्हणजे काय? कास्टमय इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण कास्टमय पदार्थाला? पिष्टमय, कास्टमय. शाळेत वाचला असाल तुम्ही, आठवतं कोणाला? सर्च करा बघा गुगलला. नाही, ते नाही. बरं ठीक आहे, हे बघून घ्या. कास्टमय पदार्थाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते?
त्याच्यानंतर पुढं लिग्निन सारख्या सेंद्रिय पदार्थांना मात्र बरेच दिवस लागतात. सगळ्यात शेवटी काय आलं पाहिजे, लिग्निन आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर विघटन होताना सुरुवातीला सामू कमी असतो, काय म्हणतात, ओके बघू आपण ते काय आहे ते. काष्टमय पदार्थांचं विघटन होताना सुरुवातीला सामू कमी असतो, नंतर तापमान वाढेल तसे सामू सुद्धा वाढतो. रासायनिक प्रक्रियामध्ये काय काय होत आहे पण लक्षात घ्या. पुढे सूक्ष्म नायट्रोजनचा उपयोग करताना सुरुवातीला अमोनियमचा वापर करतात. सूक्ष्म नायट्रोजनचा उपयोग करताना सुरुवातीस अमोनियमचा वापर होतो. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे, तुम्हाला जर ते पदार्थ दिले असतील तर त्यांचं विघटन सुरुवातीला कुणाचं आणि शेवटी कुणाचं आहे लक्षात घ्या. सुरुवातीला आहे शर्करेचं आणि सगळ्यात शेवटी आहे लिग्निनचं. तो सिक्वेन्स तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढे सामू आणि टेम्परेचरच्या बाबतीमध्ये सुरुवातीला टेम्परेचर आणि सामू कमी आहे, नंतर टेम्परेचर पण वाढणार आहे आणि पीएच पण वाढणार आहे. ओके. कास्टमयला उडी पदार्थ म्हणतात का, उडी मटेरियल त्यांनी असं दिलेलं आहे, तर ते कन्फर्म करा. जर कास्टमय पदार्थ उडी मटेरियल असेल तर तसं लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू द सोर्स ऑफ द रॉ मटेरियल कंपोस्टिंग इज क्लासिफाईड ॲज, एक आहे रुरल कंपोस्ट आणि एक आहे अर्बन कंपोस्ट. ओके. कंपोस्ट खतासाठी दोन्ही ठिकाणचे मटेरियल वापरले जाते आपण बघितलं आहे, ग्रामीण सुद्धा आणि शहरी सुद्धा. शहरीमध्ये काय होता, टाकाऊ कचरा आणि सोन खताचा वापर आपण केला होता. ओके. आता रुरल वेस्ट पासून रुरल कंपोस्ट म्हणतं, याच्यामध्ये क्रॉप रेसिड्यूज आणि हाऊस रिफ्युजीचा वापर होतो. आणि अर्बन वेस्ट मध्ये मात्र सुवेज आणि नाईट सॉइलचा वापर केला जातो. ओके. नेक्स्ट, मेथड ऑफ कंपोस्ट प्रिपरेशन. आता कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स बघूया. या सगळ्या मेथड्स तुमच्या स्टेट बोर्डामध्ये दिलेल्या आहेत. एक आहे इंडोर मेथड, दुसरा आहे रेन वॉटर कंपोस्ट आणि तिसरा आहे बेंगलोर मेथड किंवा त्याला पीट मेथड सुद्धा म्हटलं जातं. आता यातला आपण पहिल्यांदा इंडोर मेथड बघूया. इंडोर मेथड मध्ये बघा, ती एरोबिक शालो ट्रेंच मेथड आहे. इंडोर मेथड कशी आहे, एरोबिक शालो ट्रेंच मेथड आहे. आणि रेन वॉटर कंपोस्ट वाली एरोबिक हीप मेथड आहे. आणि पीट किंवा बेंगलोर वाली जी आहे ती अनएरोबिक ट्रेंच मेथड आहे. ओके. तिघांमध्ये फरक आहे, तिघांचा सुद्धा तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. ओके. आता पहिली डिटेल मध्ये बघू इंडोर वाली. याच्यामध्ये बघा, डेप्थ ऑफ 60 सेंटीमीटर इज इक्वल टू गुड फॉर द ॲडिक्वेट एरेशन. आता तुम्ही जे ट्रेंच खड्डा खाणार आहात त्याची डेप्थ 60 सेंटीमीटरच्या आसपास असेल तर ती चांगली असल्याचं तुमचं म्हणणं आहे. ओके. इंडोर मेथडच्या केसमध्ये. आता त्याच्यात डिकम्पोजिशन कसं आहे बघा, जनावरांच्या मूत्रात भिजलेले शेणातील टाकाऊ पदार्थ एका शालो ट्रेंच मध्ये लेअरच्या स्वरूपात टाकले जाते. प्रत्येक लेअर मध्ये शेण आणि मूत्रबीज माती यांचा थर असतो. जनावरांच्या मूत्रात भिजलेले शेणातील टाकाऊ पदार्थ एक शालो ट्रेंच म्हणजे छोटासा खड्डा खांदला असतो, त्याची डेप्थ जी असते जनरली 60 सेंटीमीटरच्या आसपास असावी असं रिकमेंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे टाकाऊ पदार्थ टाकून त्याचे लेयर्स तयार करत आहात. ओके. पुढे मोठ्या प्रमाणात त्याला पाणीचा वापर करावा लागतो. एक लेअर झाला की त्याच्यावरती पाणी टाकावं लागतं किंवा पावसाचं पाणी यावं अशी अपेक्षा असते. त्याच्या पुढे एरोबिक डिकम्पोजिशन इथे होतं. डिकम्पोजिशन कशा प्रकारचं आहे, एरोबिक. का बरं आहे, ट्रेंच उघडा आहे, उघडा असल्यामुळे हवेशी कॉन्टॅक्ट होणार आहे, त्याच्यामध्ये एरोबिक डिकम्पोजिशन असणारच आहे. पुढे याचं जे प्रॉडक्ट तयार होणार त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे 0.8 ते 1% प्रमाणे आणि कार्बन नायट्रोजनचा रेशो आहे 10:1. ओके. आणि ग्रामीण भागात जनरली ही मेथड वापरली जाते कारण तिथंच ह्याला आवश्यक असणारे मटेरियल्स मिळू शकतात. आणि ही मेथड शोधून काढणारे लोक आहेत हॉवर्ड आणि वॅड. ओके. या सायंटिस्ट लोकांची नावं लक्षात ठेवा. हॉवर्ड आणि वॅड यांनी ही इंडोर मेथड शोधून काढलेली आहे. आता तसंच पुढे बघूया आपण रेन वॉटर कंपोस्ट. नावातच काय आहे, वॉटर जे आपण युज करणार आहे ते पावसाचं पाणी युज करणार आहे. या साईडला पण आपण मोठ्या प्रमाणात पाणी लागतं असं म्हणलं ते आपण फिजिकली मेकॅनिकली त्याला अवेलेबल करून देणार आहोत. आता याच्यामध्ये ही एरोबिक हीप मेथड आहे. रेन वॉटर कसे हीप आहे, सिंपल आहे. तुम्ही गावात कधी बघितलं असेल तर या सगळा शेण खताचा तुम्ही ढीग तयार करता आणि त्याच्यात पाऊस पडतो, त्याच्यातून जे काही केमिकल क्रिया होऊन जे तयार होतात ते जे खत आहे ते रेन वॉटर कंपोस्टिंग टाइपचं आहे. त्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. लेफ्ट साईडला इंडोर मध्ये मात्र काय ट्रेंच आहे, खड्डा खांदतोय, डेलिबरेटली खड्डा खांदून त्याच्या त्या गोष्टी करता. इथं मात्र सरफेस वरतीच तुम्ही हीप तयार करत आहात आणि त्या हीप 60 ते 90 सेंटीमीटरचा असावं असं एक रिकमेंडेशन आहे. उघड्यावर पिरामिडच्या शेप मध्ये हीप तयार केले जातात.
पिरामिडच्या शेपमध्ये हिप्स तयार होतात. पुढे पावसाचे पाणी उपयोगात आणले जाते. येथे सुद्धा एरोबिक डिकम्पोजिशनच आहे. दोन्हीकडे कसं आहे, एरोबिक डिकम्पोजिशन आहे, कारण खड्डा सुद्धा उघडाच आहे आणि हिप तर एनी हा उघडाच असणार आहे. पुढे ही सुद्धा प्रोसेस ग्रामीण भागात आढळून येते. आता लक्षात ठेवण्यासारखा हा तिसरा पॉइंट आहे, पीठ किंवा बेंगलोर मेथड. ह्याच्यावरती प्रश्न बनवू शकतात. ही अनएरोबिक ट्रेंच मेथड आहे. मगाशी एरोबिक ट्रेंच मेथड होती इंडोर वाली, ही कशी आहे, अनएरोबिक ट्रेंच मेथड आहे. हॉट फर्मेंटेशन मेथड सुद्धा तिला म्हटलं जातं. ओके, पुढे बघा, यात 6 मीटरचा खड्डा खांदलेला असतो, त्यात सेंद्रिय पदार्थ टाकले जातात. याने आधीच्या 2 मेथड मध्ये होणारे नायट्रोजनचा जो लॉस आहे, कारण ते उघडे आहेत, उघडे असल्यामुळे नायट्रोजनचा लॉस होणार आहे, तो या मेथड मध्ये 40 ते 60% कमी होतोय नायट्रोजनचा लॉस. ओके, पुढे पाण्याची गरज जी असते तुम्हाला दोन्ही केसमध्ये जे पाणी लागतं त्याच्यापेक्षा इथे हाफ किंवा 1/3 पाणी कमी लागू शकतं. तिसरा मुद्दा आहे, सुरुवातीस 5 ते 6 दिवस एरोबिक, तर नंतर अनएरोबिक डिकम्पोजिशन इथे घडत असतं. इसेन्शियली अनएरोबिक दॅट इज हॉट फर्मेंटेशन मेथड आहे. म्हणजे याच्यामध्ये जनरली काय केलं जातं, तुम्ही एक खड्डा खांदलेला आहे आणि त्याच्यामध्ये थर तयार करता. पहिल्या लेअरला तुम्ही त्याच्यामध्ये हा सगळा पालापाचोळा किंवा तुमच्या शेतात जे आढळतं ते टाकताय. त्याच्यावरती मग तुम्ही सेन आणि माती मिक्स केलेला एक थर तयार करता. त्याच्यावरती पुन्हा पालापाचोळा, त्याच्यावरती पुन्हा असा थर येतो. ओके, मग पहिला थर टाकल्यानंतर तो ओपन आहे, त्यामध्ये एरोबिक डिकम्पोजिशन होणार आहे. त्याच्यावरती मी सेनाचा खत टाकला की खालच्या भागामध्ये आता एअर कॉन्टॅक्ट कमी झाला, तिथे मग अनएरोबिक डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होत आहे. अशा प्रकारे तुम्ही थर तयार करत येताय. त्यामुळे सुरुवातीला एरोबिक आहे आणि त्याच्यानंतर अनएरोबिक डिकम्पोजिशन ठरत आहे. करेक्ट आहे. आणि खालच्या बाजूला केमिकल रिएक्शन होत असताना टेम्परेचर वाढतं, त्याच्यामध्ये कशी आहे, हॉट फर्मेंटेशन मेथड सुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके, आणि ही तुम्ही शहरी भागात जनरली करू शकता. ओके, आणि याचा शोध कोण लावलाय, आचार्य सियन यांनी लावलेला आहे. ओके, इतका फॅक्च्युअल डेटा तुम्हाला याच्या बाबतीत माहिती असला पाहिजे, पीठ किंवा बेंगलोर मेथडच्या बाबतीमध्ये. ओके, आता सुवेजकडे जाऊ आपण. तर सुवेज मध्ये बघा की लिक्विड कलेक्टेड फॉर्म दी क्लोज्ड ड्रेन. हे सुवेज काय असतं, आपण ज्या गटारी असतात त्या गटारीतून जे काय लिक्विड फॉर्म मध्ये कलेक्ट करतो त्याला आपण सुवेज म्हणतोय. युजली त्याच्यामध्ये काय काय कंटेन असतं, युरिन, वॉशिंग, नाईट सॉइल आणि सॉइल इन्ग्रेडियंट्स. नाईट सॉइल म्हणजेच काय, सोनखताचा जो प्रकार आहे तसं त्याला नाईट सॉइल म्हणतो आपण. ओके, या सगळ्या घटकांचा समावेश सुवेज मध्ये असतो आणि त्या सुवेज मध्ये 99% पाणी असतं. सिंपल प्रश्न येऊ शकतो, सुवेज मध्ये पाणीचं प्रमाण किती असतं, 99% पाणी आहे. याचे 2 कॉम्पोनंट आहेत, एक असतो सॉलिड भाग आणि दुसरा असतो लिक्विड भाग. करेक्ट. लिक्विड भागला आपण म्हणतो स्लज, आणि सॉलिडला म्हणतो स्लज आणि लिक्विडला म्हणतो सुवेज. ओके, तुम्हाला सिंपल येऊ शकतं, सुवेज म्हणजे लिक्विड पोर्शन आणि स्लज म्हणजे सॉलिड पोर्शन. तर दोन्ही स्टेटमेंट उलट नाही केलेत का नाही ते बघायचं आहे आपल्याला. आता स्लज मध्ये बघा, स्लज असो आणि स्लजच बघू. सुरुवातीला स्लजचं जर कंपोजिशन बघितलं, सॉलिड पोर्शन बघितलं तर नायट्रोजन आहे 6 ते 10%, फॉस्फरस आहे 3 ते 4% आणि पोटॅशियम आहे 3.5 ते 4%. म्हणजे स्लज मध्ये चांगल्याच प्रमाणामध्ये तुम्हाला हे न्यूट्रिएंट्स आढळतात. आतापर्यंत आपण शेणखत, कंपोस्ट खत वगैरे बघितलं, नायट्रोजन 1% आसपास होता फक्त. इथं मात्र ते 6 ते 10% गेलेलं आहे. ओके, नाही, सुवेज मध्ये कमी आहे, स्लज मध्ये जास्त आहे, सॉलिड पोर्शन आहे ना तो. ओके, तर सुवेजचं कंपोजिशन बघा, 1.5 ते 3.5% नायट्रोजन आहे, 0.75 ते 4% फॉस्फरस आहे आणि पोटॅशियम मात्र 0.3 ते 0.6% आहे. स्लज आणि सुवेज बद्दल तुम्हाला विचारलं तर जो सॉलिड पोर्शन वाला घटक आहे त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिएंट्स असणार ते लक्षात घ्या. ओके, त्याला आपण स्लज म्हणतोय. पुढचा पॉईंट, आतापर्यंत आपण जे बघितले शेणखत, कंपोस्ट आणि सुवेज हे 3 खतं बघितले. तर नायट्रोजनचं प्रमाण कुठं आहे आतापर्यंत जास्त, सुवेज मध्ये आहे, ते एक पॉइंट लक्षात घ्या. पुढे आपण बघूया वर्मी कंपोस्ट बघूया. वर्मी कंपोस्ट कनेक्टेड खालचे सगळे पॉइंट आहेत ते आपण एका ब्रेक नंतर बघू. 11 वाजलेत, 11:15 पर्यंत एक ब्रेक घ्या, 11:15 पुढचा पोर्शन आपण कंटिन्यू करू.